नमस्कार. आज आपण श्री परमज्योतींचा एक अद्भुत आरोग्य चमत्कार बघूया. मी मनोज चेल्लप्पन मुंबईत राहतो. काही वर्षांपूर्वी सुट्टीत मी माझ्या परिवारासह केरळमध्ये माझ्या गावी गेलो होतो. सुट्टी संपल्यानंतर आम्ही मुंबईला परत येणार होते. त्या दिवशी सकाळी मला अस्वस्थ वाटले व चक्कर आल्यासारखे वाटू लागले. मी थोडी विश्रांती घेतली, अँटॅसिडच्या गोळ्या घेतल्या व पोटात काही त्रास होत असेल या विचारांनी काही घरगुती उपाय केले. एका तासानंतर मला जरा बरे वाटू लागले. तेव्हा आम्ही आमच्या वडिलोपार्जित मंदिरात गेलो, दिवा लावला व मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनमध्येच मला परत अस्वस्थ वाटू लागले, म्हणून मी नाश्ता व जेवणही केले नाही व संध्याकाळी 4 वाजता कुर्ला टर्मिनस येईपर्यंत मूलमंत्राचा जाप करत राहिलो. कसेबसे मी ट्रेनमधून उतरू शकलो. ट्रेनमधून उतरल्यानंतर माझ्या बायकोला सोड्याची बाटली घ्यायला सांगितली, कारण माझ्या पोटात काहीतरी झाले असावे असे मला वाटले. मी माझ्या आईवडिलांना व मुलीला घरी जाण्यास सांगितले. माझा आतील आवाज मला जे करायला सांगत होता त्यानुसार मी माझ्या बायकोबरोबर हॉस्पिटलमध्ये गेलो. मी हॉस्पिटलमध्ये पोचलो तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी मला ताबडतोब भरती करून घेतले. मी अगदी गोंधळून गेलो होतो. डॉक्टर माझ्या बायकोशी बोलत होते व त्यांनी तिला आमच्या जवळच्या नातेवाईकांना ताबडतोब बोलवण्यास सांगितले. माझी बायको पैशाची व्यवस्थाही करत होती. डॉक्टरांनी मला काही इंजेक्शन्स व गोळ्या दिल्या. वरिष्ठ डॉक्टर मला वेदना होत असलेल्या भाग तपासत होते तेव्हा त्यांनी मला डोळे बंद करण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की ते जेव्हा सांगतील तेव्हाच मला डोळे उघडायचे होते. माझा डाव्या हाताच्या छातीजवळच्या भागात दुखत असल्याचे मी डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी म्हणाले, आपण ते दुखणे दूर करूया. लवकरच एक नर्स आली व ती मला इंजेक्शन दिली. माझी वेदना गेली आहे का असे डॉक्टरांनी मला विचारले आणि ती खरोखरही नसल्याचे मला जाणवले. मी बरा झाला आहे व घरी जाऊ शकतो असे डॉक्टरांनी म्हणाले, पण मला निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज होती हे पण सांगितले. नंतर मी माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला ऑपरेशन थिएटरमध्ये बघितले. मला तिथून बाहेर आणले तेव्हा माझी पत्नी व माझे आई वडील रडत असल्याचे मला दिसले. मला एक इंजेक्शन दिले व दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा मी ICUमध्ये होतो. माझे 100% ब्लॉकेज झाले होते आणि ट्रेनमध्ये मला हृदयविकाराची 2 झटके येऊनही मी 30 तास जिवंत राहिलो होतो, जो केवळ चमत्कार होता असे डॉक्टरांनी सांगितले. कार्डिओ विभाग संध्याकाळी 6 वाजता बंद होतो आणि मला जेव्हा भरती केले तेव्हा सर्व कर्मचारी निघून गेले होते हेही मला सांगण्यात आले. एकदा निघून गेल्यानंतर त्या पूर्ण टीमला परत बोलवणे सर्वसाधारणपणे कठीण जाते, पण माझ्या करुणामय श्री परमज्योती भगवती भगवानांनी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर 20 मिनिटात त्यांना परत आणले. माझ्या श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला पुनर्जन्म दिला. माझे ईश्वर माझा परिवार चालवतात. प्रत्येक दिवस चमत्कार आहे व आम्ही संपूर्णपणे त्यांच्या संरक्षणाखाली आहोत. माझा प्रत्येक श्वास त्यांचा आशीर्वाद आहे. धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान.